हे रील स्टार बिल स्टार हे सगळं बाहेर, घरी नाही चालत भाऊ या गोष्टी. घरी असे कामं करावं लागत आणि असे दपा दप गवत व्हावं लागत आणि तुझं काढावं लागत. कामं काही चुकती नाही भाऊ आपल्याला. आणि त्यात असा चिखल व्हायला असला ना मग इथं गाडी काहीच चालत नाही. झिरो. गाडी आणणं म्हणजे जग मारणं होतं डायरेक्ट. गाडी लॉक झाली का असं पस्ताव येतो, असं वाटतं नसती आणली गाडी बरं झालं असतं. त्यामुळे मी रिस्क घेतलीच नाही, गाडी आणलीच नाही. सरळ डोक्यावरती वजन घेऊन आलोय पायी पायी चालत. तर पब्लिक आज श्रावणातला पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे आपण आलोय आज दर्शन करायला मारुती मंदिरात. हे आमच्या गावातले मारुतीराय आहे. तर आमच्या गावातल्या किशोर भाऊचं गणपती बनवायचं काम चालू झालंय आता, म्हणजे होतच आलंय. लवकरच गणपती होतील आता. हा आनंदी काय ग रडू राहिली काय ती? चाल 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 चाल, तुमचे गणपती घेऊन चाललो मी आता. हे आनंदी तुमचे गणपती घेऊन चाललो आता, नेऊ का? हवा आनंदीचा भाऊ चिक्या आलाय आत्रा बरं का. तेव्हा 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 चिक्या गणपती नेऊ का तुमचे? हा नाही. तर मंडळी अतिशय सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या आहे, एकापेक्षा एक नाही का खतरनाक. म्हणजे अजून काम चालूच आहे त्यांच्यावरती. जेव्हा फायनल होतील तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला, पण आज बघून घ्या. तर भावना असं सकाळी सकाळी दर्शन केल्यावर मनाला जे समाधान भेटतं ते काही वेगळंच राहतं नाही का. त्यामुळे सकाळी सकाळी दर्शन केलंच पाहिजे. तर भावना आमच्या मित्राचं कृषी मित्र अमृततुल्य आणि स्नॅक्स आहे. तुम्ही येऊ शकता नाही की आमच्या गावात आल्याच्या नंतर तुम्हाला दिसून जाईल कृषी मित्र अमृततुल्य आणि स्नॅक्स समाधान तासकर. इकडून निफाडकडून आले का तुम्हाला इथं समोरच दिसून जाईल. काय रे तुला जायचं होतं काम? जायचंय ना. कधी? पाऊस चालू झालेला आहे. अरे 1 तास झाला घरून निघेल तुम्ही. या तुम्ही आता. इकडे साहेब मीटिंग चालू आहे साहेबांची. काय रे भाऊ आकाशवाल्याच फोन आला काय? मग कस्टमर काय म्हणतो कस्टमर? लवकर या, बाहेर उभे दुकानच्या. मग जावा लवकर, वाट पाहत असेल बिचारे, त्यांना गरज असेल लवकर. या बाई इकडे आमचे समाधान भाऊ तासकर साहेब सर्वे सांगा म्हणला. कृषी मित्र अमृततुल्याचे सर्वे सर्वा श्री समाधान भाऊ तासकर. ते ना असे साहेबासारखेच खुर्ची बसून राहत्या, काम बिम काही करते नाही, दुसरे पोरं काम करते ना. कोण हे दोघं? हे दोघं कामाला आहे का? काय काम राहतं यांना? हा ये आमच्या गावातले अशोक भाई चालले फोन गंजन करीत. श्यामभाऊ इथं झोपायला राहते, एवढी डेडिकेशन काम चालू राहतं नाही का. तुम्ही रात्रीचे कधी आले हॉटेलवर तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल होतील, वडे बिडे सोडून नाही का. रात्रीचं जे चहा पाणी काय असं नसेल ते सर्व भेटल, बरोबर ना? हा. तर मंडळी आम्ही आता आमच्या नाथूर मंदेश्वरच्या महादेव मंदिरात दर्शन करायला आलोय. हे बघा मंदिर, भरपूर लोकांना माहिती असेल, तुम्हाला पण माहितीच असेल. तर आज श्रावणातला पहिला दिवस आहे. तुम्हाला असं वाटत असेल श्रावण आहे म्हणून दर्शनाला येऊ राहिला, तर असं काही नाही. दर समोर येतोच मी, पण मग आता सध्या रोज यायचं नाही का. हे आमचे निळूबाई महिनाभर आता इथंच राहतील ना. मग दररोजचे आता 1 महिन्याभर कंटिन्यू. महिनाभर भाई आता फुल मजा. तर आम्ही आता आपल्या महादेव मंदिराच्या मुख्य द्वारामधून प्रवेश केलाय. तर आता आम्ही मंदिराच्या मध्ये आलोय आणि आमचे चेतन भाऊ तर आमच्या आजी दर्शनाला आले. मग आम्ही एकदम शांततेत दर्शन केलं आणि गाभाऱ्यामध्ये 5-10 मिनिटं शांत बसून थोडंसं ध्यान पण केलं. आणि सकाळी सकाळी एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन पण व्यवस्थित झालं. तर भाऊ आता आम्ही तर मंदिरामध्ये दर्शन करायला गेलो. गाभाऱ्यामध्ये भाऊ तिथं पिंडीचं दर्शन करीत होते, पण त्यांनी आम्हाला बघितलं, शूट करताना बघितलं, ते लगेच बाजूला व्हायला लागले. त्यांना म्हणतो बाजूला बिजूला काय होऊ नका, तुमचं दर्शन करा. ते म्हणजे नाही तुम्हाला शूटमध्ये परत. म्हटलं काहीच अडचण नाही, आपल्या व्हिडिओमध्ये काहीच अडचण राहत नाही, सगळे आहे तसे रॉ व्हिडिओ राहता नाही का. तर असा काही विषय झाला. तर भाऊ या ठिकाणी महाशिवरात्रीच्या वेळेस खूप मोठी यात्रा भरती नाही का. तर हा पूर्ण एरिया आहे ना, हा पूर्णच्या पूर्ण एकदम गचभर राहतो. हा पूर्ण हे सगळं बाकी तिकडं सुद्धा राहते, त्या वावरं दिसते तिकडं सगळीकडे यात्रा भरली राहते. खूप मोठी यात्रा राहते महाशिवरात्रीच्या वेळेस. एकदा तुम्ही नक्की या नाही का.